प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्या संग पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता गरमागरम आपली शेवग्याची शेंगाची भाजी एकदम झटपट तयार होते। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इकडे अद्रक लसूण घेतलेलं आहे। त्यानंतर इकडे मी खोबरं घेतलेलं आहे। इकडे आपल्या ह्या फुटाणे आहे, फुटाणे घेतलेले आहे आणि भाजीला चव खूप छान येते, म्हणून आपण आज फुटाणे टाकून करणार आहोत। एक कांदा कट करून घेतलेला आहे, तो आपण मस्तपैकी लालसर भाजून घेणार आहोत। आता इकडे फुटाणे आहे, त्याची आपण थोडीशी साल काढून घेणार आहोत। थोडी नॉर्मल साल काढून घ्यायची आहे आणि याला पाठवून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे मी कांदा पण आपला परतत आलेला आहे। आता आपण कांदा काढून घेणार आहोत आणि बाकीचं त्यामध्ये लसूण अद्रक टाकून चांगलं आपण तेलामध्ये थोडंसं भाजून घेणार आहोत। त्यानंतर त्यावर थोडंसं कांदा परतत आल्यावर खोबरं टाकणार आहोत। इकडे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, आपण खोबऱ्याला पण आपण भाजून घेणार आहोत। आपलं खोबरं भाजत आलेले आहे, त्याला थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे। आता आपलं खोबरं जवळजवळ भाजत आलेलं आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि अद्रक लसूण भाजलेलं काढून घेतलेलं आहे। वरून फुटाणे घ्यायचे आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित कोथिंबीर टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता इकडे मी हे वाटण पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे। वरून 1 चमचा मीठ टाकणार आहे आणि आपण याला आता मिक्सरचं भांडं घेऊन आपण याला वाटून घेणार आहोत। आता हे मस्तपैकी आपलं असं चिकनसर वाटलेलं आहे। आता आपली पण 30 कढई घेणार आहोत। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत। कढई गरम झालेली आहे, आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत। आता इकडे तेल गरम झाले की मग आपल्याला जे मिक्सरला आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचे आहे। आता आपण इकडे मी थोडंसं गरम मसाला टाकणार आहे। तेल गरम झाल्यावर इकडे मी 2 चमचे गरम मसाला टाकणार आहे। तुम्हाला जे तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त टाकू शकता। इकडे मी लाल तिखट टाकले आहे 1 चमचा, गरम मसाला 2 चमचे टाकून घेतलेला आहे आणि आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित परतत आला की आपण त्यामध्ये शेंगा धुवून टाकणार आहोत। आता या शेंगा मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत। आता त्या पण टाकून आपण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। आता याला मस्तपैकी आपलं छान परतले आहे। आता हे परतत आले की आपल्याला जे वाटण बनवलं आहे आता ते वरून टाकायचं आहे। थोडंसं मी मीठ पण टाकणार आहे, थोडंसं गरम मसाला, आता छानपैकी मस्त परतत आले। आता आपण यावर वाटण टाकणार आहोत, ते वाटलेलं वाटण टाकणार आहोत आणि याला चांगलं शेंगांमध्ये परतून घेणार आहोत। आता मी याला चांगलं मिक्स केलेलं आहे आणि मस्त कमी गॅसवर मस्तपैकी याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपण जे वाटून घेतलं आहे ते उघडं लागणार नाही। मग आपल्याला ते व्यवस्थित तेलातच परतून घ्यायचं आहे। आता याला मी छान तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतून घेतलेलं आहे। आता हे छानपैकी छान मस्त तेलावर मी परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। कमी गॅसवर मस्तपैकी मी थोडंसं झाकण ठेवणार आहे आणि थोडंसं 2 मिनटं आपण याला परतून घेणार आहोत। आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे, मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मी चांगलं मिक्स केलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी टाकून चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला पाणी लागता टाकायचं आहे। तुम्हाला घट भाजी पाहिजे आहे तर तुम्ही थोडं कमी पाणी टाकू शकता। जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त टाकू शकता। आता मी याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला भातासोबत खायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून थोडं रस्सा वाढवू शकता। आता इकडे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे
मी याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता याला आपल्याला मस्त शिजून घ्यायचं आहे, म्हणून आपण इथे थोडंसं झाकण ठेवायचं आहे. आता छान भाजीला उकळी आलेली आहे. 1 मिनिट. आता अजून थोडी शिजू द्यायची आहे. आणि आता बघा शिजल्यानंतर हे बघा घट्टसर आपली ही शेवग्याची शेंगांची भाजी बनून तयार आहे. तर बघू शकता कलर बी मस्तपैकी आलेला आहे. आणि गरमागरम तुम्ही भातासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. आता आपली गरमागरम शेवग्याची भाजी बनून तयार आहे. आता इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे बघा कशी घट्टसर असं मस्तपैकी त्याला कलर पण आलेला आहे. आता मी प्लेटमध्ये काढणार आहे. इकडे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बघा शेवग्याच्या शेंगा आणि रस्सा किती मस्त घट्टसर आलेला आहे. तर आपल्याकडे शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे. आणि मी सोबत पोळी पण घेतलेली आहे. शेंगा पण मस्त शिजलेले आहे. हे बघा आहे का नाही मस्त शेवग्याच्या शेंगांची भाजी. आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.